मुलांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशी निमित्त याही विद्यालयामध्ये एक मोठी दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचे बौद्धिक अक्षम मुलं म्हणजे मतिमंद मुलं या आषाढी एकादशीपासून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी यापासून दूर राहू नये म्हणून या दिंडीचं आयोजन आम्ही हे दुसरं वर्ष आहे आम्ही नेहमी हे आयोजन करत असतो। त्या निमित्ताने या मुलांना खऱ्या अर्थाने आनंद त्यांच्या चेहऱ्यावर द्विगुणित होत असतो आणि त्या माध्यमातून त्या विठ्ठल रुक्मिणी आसन त्यानंतर पालखीचं आसन टाळविणा या मृदंग याच्या वाजत गाजत ही दिंडी आमच्या दोनही विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जात असते आणि त्या निमित्ताने खरंच एक वारकरी संप्रदायाचं रूप या मतिमंद विद्यालय आणि मुकबधीर विद्यालयामध्ये त्या निमित्ताने आज आलेलं आहे आणि त्या निमित्ताने कारण भविष्य काळामध्ये हे बौद्धिक अक्षम मुलांना जर काही आपल्याला वारकरीच्या माध्यमातून किंवा सेवाभावी वृत्ती माध्यमातून निश्चितच हे त्यांच्या माध्यमातून एक पुनर्वसनाचं काम निश्चितच ते चांगल्या पद्धतीनं करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन दिंडीच्या निमित्ताने आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सत्यजित तांबे हे देखील या ठिकाणी येऊन दिंडीचं स्वागत करून दिंडीची पूजा करून आणि मुलांना या दिंडीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी दिलेल्या आहे। त्यामुळे निश्चितच या मुलांच्या दिंडीचा प्रवास निश्चितच सुखरूप होईल अशी आशा व्यक्त करतो। थँक्यू।